आज महायुतीचे उमेदवार सन्माननीय राजाभाऊ राऊत यांचा विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्यात आला आणि आमचे नेते शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे संसदीय गटनेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आम्हाला स्पष्ट सूचना आणि निर्देश आहेत की आपण महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि महायुती म्हणून आज मी या उमेदवारांचा फॉर्म भरत असताना आमच्या सहकारी पक्षाकडून आम्हाला अत्यंत सन्मानानं आमंत्रण आलं आणि त्याच्यामुळेच आमच्या पक्षनेत्यांच्या आदेशानुसार आज मी या ठिकाणी फॉर्म भरायला उपस्थित राहिलेले आहे। माझ्यासोबत आमचे शिवसेनेचे नगरसेवक प्रियदर्शनजी साठे, आमचे शहर प्रमुख सचिनजी चव्हाण हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार हा प्रचंड फरकानं आपला विजय या ठिकाणी मिळेल। हे बघा, लोकशाहीमध्ये फॉर्म घेण्याचा, इच्छा व्यक्त करण्याचा, फॉर्म भरण्याचा अधिकार हा प्रत्येकाला असतो, परंतु कुणी लढायचं आणि काय करायचं, कोण किती जागा विधान परिषदेमध्ये लढायच्या, या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवरून घेतले गेलेले आहेत। त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास आहे की अत्यंत समन्वयानं आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढू आणि महायुती म्हणून एकत्रितपणानं आम्ही या निवडणुकींना सामोरं जाऊ असा मला पूर्ण विश्वास आहे। बघा, भारतीय संविधानानं जगातल्या या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला निवडणुका लढवण्याचा अधिकार हा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ते जर फॉर्म भरत असतील किंवा जर त्यांचा उमेदवार इथे असणार असेल तर तो त्यांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, त्याबद्दल कुणीही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही। परंतु ज्या पद्धतीनं सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी आवाहन केलं त्याच पद्धतीनं जर आपण एकत्रित येऊन या निवडणुका जर बिनविरोध करू शकलो तर मला वाटलं की सोलापूर शहराचं राजकारण हे अत्यंत सकारात्मक पद्धतीने आणि विकासाच्या दृष्टीनं घोडदौड करू शकेल। त्यामुळे माझी सुद्धा त्यांना विनंती राहील की या निवडणुका आपण बिनविरोध करूया।